सर्वत्र नगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। माजलगाव आणि धारूर या दोन्ही ठिकाणची देखील तयारी सुरू आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार प्रकाश दादा सोळंके आहेत। दादा, कशा प्रकारची तयारी सुरू आहे? धारूर आणि माजलगाव दोन्ही ठिकाणी तुम्ही तयारी केलेली आहे, कुठपर्यंत तयारी आली आहे? या ठिकाणी आम्ही युती होण्याची वाट बघत होतो, पण ती काही युती झाली नाही आणि म्हणून शेवटी आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे। निवडणूक उमेदवार निवडताना इच्छुकाचे अर्ज मागून घेणं, त्याची छाननी करणं, त्यांच्याशी चर्चा करणं आणि मग सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी ठरवणं, अशा प्रक्रिया आम्ही पार पाडलेली आहे। कालच मी धारूर नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि 20 नगरसेवक यांची यादी जाहीर केली आणि आज मी 4 वाजता माजलगाव नगर परिषदेची यादी जाहीर करणार आहे। या संपूर्ण संदर्भात आतापर्यंत तुमचे विरोधक आणि सत्तेतील स्टार प्रचारक यांची बैठक झाल्याच्या चर्चा आहेत। काय तुमच्याकडे या संदर्भातली अधिकची माहिती? अशा बैठका होत आहेत वारंवार। माजलगाव मतदारसंघामध्ये जसं विधानसभेला जे काही प्रकार झाले, अनुभवले, त्याच पद्धतीनं याही वेळेस आमच्या स्टार प्रचारकाचे प्रकार चालू आहेत। ते आमचे जे काही विरोधक आहेत, मग ते मोहनराव जगताप असतील किंवा इतर काही असतील, त्यांच्याबाबत त्यांची बैठका रेग्युलर चालू आहेत आणि कशा पद्धतीनं माजलगावमध्ये राष्ट्रवादीचा पराभव होईल असाच त्यांचा प्रयत्न चालू आहे। ही असं घडणार हे मी अजितदादांना 15 दिवसापूर्वी भेटून सांगितलं होतं की असा प्रकार हा घडणार आहे आणि माजलगावच नाही तर इतरही सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा विजय होऊ नये, मी पालकमंत्री नाही तर पराभव व्हावा, अशा भावनेनं हे सगळे उद्योग चालू आहेत आणि त्याची कल्पना आम्ही पक्षश्रेष्ठींना दिलेली आहे। मग अजितदादा पालकमंत्री असताना सुद्धा स्वतःच्याच पक्षाबाबत अशा प्रकारची ही भूमिका काय वाटतं? नाही, मला काय वाटणार आहे, ते तशी भूमिका घेत आहेत हे निदर्शनाला आणलेलं आहे। आता अजितदादांनी त्याची छाननी करावी, ते त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे, जिल्ह्याची पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे आहे, प्रशासकीय यंत्रणा आहे, या सगळी गोष्टीवरती आणि पक्षांनी जे काही नेमून दिलेले आहेत डिझाईन बॉक्स कन्सल्टंट, त्यांचंही बारीक लक्ष प्रत्येक मतदारसंघात आहे, त्यांच्याकडनंही ती माहिती पक्षश्रेष्ठींना गेलेली आहे। या संदर्भात पक्षश्रेष्ठींनी काही कारवाई केली पाहिजे अशी काही तुम्ही मागणी करणार आहात? या स्तराला तर काही फक्त पक्षश्रेष्ठींना वेळोवेळी कल्पना देणं एवढंच माझ्या हातात आहे आणि कारवाईचा मुद्दा नंतर इलेक्शन नंतर चर्चेला येईल। मोहनराव जगतापांच्या बैठका झाल्या असं तुम्ही म्हणताय, या बैठका कुठे किती झाल्या याबाबतची काय तुम्हाला अधिकची माहिती? नाही, त्यांच्या बैठका झाल्या त्यांच्या फार्म हाऊसवरच झाल्या परळीच्या, इथपर्यंत मला माहिती आहे। काही लोकांनी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनीही मला त्याबाबत कल्पना दिलेली आहे आणि सर्व माजलगाव शहरात ती चर्चा रंगलेली आहे। आमदार धनंजय मुंडे यांचं जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचला, या संदर्भात नाव येत होतं, वारंवार चौकशी व्हावी अशी मागणी केली, तुम्हीही या संदर्भात चौकशीची मागणी केली होती, सखोल चौकशी व्हावी। मात्र आपल्या पक्षाची जी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली त्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव आलं। एक प्रकारे पक्षाकडून ही स्पष्टता आहे की धनंजय मुंडेंची पुढे चौकशी होणार नाही किंवा त्यांना पाठिंबा दिला जाईल? नाही, असं काही नाही आहे। हा काय पक्षाचा अंतर्गत चौकशीचा प्रश्न नाही आहे। जरांगे पाटलांना जो कट केला गेला त्याची संपूर्ण माहिती त्यांनी जालन्याच्या SP ला दिलेली आहे आणि तिथं गुन्हा नोंद झालेला आहे। 3 आरोपींना आजपर्यंत अटक झालेली आहे आणि पुढं जरांगे पाटलांनी स्वतःहून सांगितलं की माझी नार्को टेस्ट करा आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करा। तर ती प्रक्रिया कधी होईल याची वाट आम्ही बघतो आहे आणि निश्चितपणानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये अतिशय खंबीर भूमिका घेतलेली आहे आणि या कटाचे धागेदोरे पोलिसांना शोधायला सांगितलेले आहेत आणि मला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विश्वास आहे की ते नक्कीच यामध्ये यशस्वी होतील। अजितदादा बीडचे पालकमंत्री आहेत, सर्वत्र चांगल्या पद्धतीने यश मिळावं यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, मात्र आमदार धनंजय मुंडे यांचीच ही अशी भूमिका काय या संदर्भात तुम्हाला वाटतं? नाही, आता हे पहा, अजितदादा पालकमंत्री आहेत, आम्ही त्यांचं पालकमंत्रीच्या पदाच्या काळामध्ये हे घवघवीत यश आम्हाला मिळणार आहे
दादांनी जे बीड जिल्ह्याच्या विकासाच्यासाठी जी काही पावलं उचलली आहेत, मग ते रेल्वे बीडपर्यंत आणणं असो, पुढच्या 6 महिन्यात परळीपर्यंत रेल्वे जाईल आणि बीडकरांचं स्वप्न अनेक वर्षाचं पूर्ण होईल. त्याचप्रमाणे बीडला विमानतळ करायचं, IIIT सारखी 7,000 सुशिक्षित बेकारांना दरवर्षी रोजगारक्षम करण्याची त्यांची योजना आहे. ती मूलभूत या जिल्ह्याच्या सर्वसामान्य माणसाच्या मुलाला कुठंतरी नोकरीची संधी देण्यासाठी अतिशय उपयोगी पडणार आहे. अशा MIDC या ठिकाणी त्यांनी पंचतारांकित 1,000 एकरवर करायची घोषणा केली. अशा अनेक घोषणा आहेत आणि म्हणून निश्चितपणानं बीड जिल्ह्यातल्या जनतेला पहिल्यांदाच बोलेल तसं वागणारा पालकमंत्री भेटला आहे आणि आम्हाला खात्री आहे की दादांचं जे काही मागच्या 35 वर्षाचा राजकीय अनुभव आहे ते बीड जिल्ह्याच्या विकासासाठी वापरतील आणि बीड जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढं घेऊन जातील. ही अशी जी भूमिका आहे स्टार प्रचारकांची, ती का त्यांच्याकडून घेतली जात आहे असं तुम्हाला काय वाटतं? कशामुळे हे सगळं केलं जात असेल? नाही, हे पहा, आता काय कशामुळं केलं आहे, त्यांचे काय जे काही मागच्या इतिहासात डोकवलं तर त्यांना राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी वाल्मिक कराडला आज अटक आहे, त्याच्यावरती खटला चालू आहे, त्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला. कदाचित हेच त्यांना भासून द्यायचं असेल की बीड जिल्ह्यामध्ये माझ्याशिवाय काहीच जमत नाही, असा त्यांचा प्रयत्न असावा. बाकी काही त्याच्या मागची भूमिका वेगळी काही नाही, कारण त्यांनी विधानसभेतच हा प्रयोग करून बघितला. अनेकांना पराभूत करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि हे आता जगजाहीर झालेलं आहे. त्याच्याबद्दल खूप चर्चा होऊन गेलेली आहे. आता काय परत चर्चा करायची गरज नाही. त्यांनी ही भूमिका त्यांची काही झाकून राहिलेली नाही आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही आमच्या परीनं आमची पूर्ण ताकद पणाला लावून त्यांचा विरोध गृहीत धरून, ते आपल्याला विरोध करणार हे गृहीत धरून आम्ही आमची पावलं टाकतो आहे. नक्कीच, धन्यवाद. आपल्यासोबत आमदार प्रकाश दादा सोळंके होते, ज्यांनी आता स्पष्ट केलं आहे की धारूर आणि माजलगाव संदर्भात एकला चलोचा नारा घेऊन ते आता स्वतंत्र ही निवडणूक लढवणार आहेत. दुसऱ्या बाजूला आमदार धनंजय मुंडे हे विरोधकांसोबत बैठका घेत आहेत, असं देखील या ठिकाणी आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन प्रमोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.